Welcome back again. In virtual classroom, let's facilitate learning. आज आपण शिकत आहोत इयत्ता 12वीच्या पुनर्रचित पाठ्य पुस्तकातील तिसऱ्या विभागातील 6वा लेसन की ज्याचे नाव आहे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन म्हणजे गटचर्चा होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळे रायटिंग स्किल्स अभ्यासलेले आहेत आणि आज जो आपण रायटिंग स्किलचा प्रश्न किंवा नवीन संकल्पना अभ्यासणार आहोत ती आहे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून खरे तर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत, तुमची लिसनिंग कपॅसिटी कशी आहे, तुम्ही उत्तम लिसनर म्हणजेच श्रोते आहात का, यासारख्या बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये किंवा भविष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कार्यरत व्हायचं असेल, टीममध्ये काम करायचं असेल, तर ग्रुप डिस्कशन हा जो एक राऊंड असतो तो महत्त्वाचा ठरतो. चला तर मग अभ्यास करूयात ग्रुप डिस्कशन या रायटिंग स्किलचा. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. The participants analyze the topic from their respective angles and present their views and opinions. गटचर्चा ही 10 ते 12 सहभागींच्या गटात एका विषयावर औपचारिक चर्चा असते. सहभागी आपापल्या दृष्टिकोनातून विषयाचे विश्लेषणाचे काम करतात आणि त्यांचे दृष्टिकोन, त्यांची मते ते त्या ठिकाणी मांडतात. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. ग्रुपला एक विषय दिला जातो. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट डिस्कशन्स. कंटेम्पलेट म्हणजे चिंतन करणे किंवा मनन करणे. हे सर्व सहभागी काही मिनिटे दिलेल्या विषयावर चिंतन करतात आणि मग त्यानंतर चर्चा सुरू करतात. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. चर्चा साधारणपणे 10 ते 15 मिनिटे असते. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन करणे. तज्ज्ञ गटातील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचे मूल्यमापन करतात. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स. गटचर्चा सहसा 4 विषयांच्या वर आयोजित केल्या जातात. लेट्स सी दिस 4 टॉपिक्स. ए, फॅक्च्युअल म्हणजे वास्तविक. फॉर एक्झाम्पल, प्लास्टिक शुड बी बॅन्ड म्हणजेच प्लास्टिकवर बंदी घातली पाहिजे. बी, अ सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू म्हणजेच सामाजिक किंवा राजकीय मुद्दा. फॉर एक्झाम्पल, मॉरल पोलिसिंग उदाहरणार्थ नैतिक धोरणे. ॲब्स्ट्रॅक्ट फॉर एक्झाम्पल कन्सायन्स म्हणजेच गोषवारा उदाहरणार्थ विवेक. कन्सायन्स म्हणजे विवेक. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य याची समज. केस स्टडी बेस्ड where the group discusses a case study and analyzes it or offers solutions. केस स्टडीवर आधारित जिथे ग्रुप केस स्टडीवर चर्चा करतो आणि त्याचे विश्लेषण करतो किंवा त्यावर उपाय देतो. Group discussions are one of the effective interactive methods of classroom learning. ग्रुप डिस्कशन ही वर्ग शिक्षणाची एक प्रभावी संवादात्मक प्रक्रिया किंवा पद्धत आहे. They are used to select candidates for different courses or for jobs by employers. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी किंवा मालकाकडून नोकरीसाठी उमेदवार निवडताना त्याचा वापर केला जातो.
They are used to gauge whether a candidate possesses certain skills required for pursuing a particular course or a job that involves working in groups, giving opinions, and solve problems together to achieve common goals. एखाद्या उमेदवाराकडे विशिष्ट अभ्यासक्रम किंवा नोकरीसाठी लागणारी काही कौशल्य आहेत का, ज्यामध्ये ग्रुपमध्ये काम करणे, मते देणे आणि समान ध्येय साध्य करण्यासाठी समस्या सोडवणे यांचा समावेश आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. The candidates are tested for their knowledge and communication skills as well as their ability to work as a part of a group and lead other towards conclusion and solutions. उमेदवारांची त्यांच्या ज्ञान आणि संवाद कौशल्यासाठी तसेच समूहाचा एक भाग म्हणून काम करण्याची आणि इतर निष्कर्ष आणि उपायांकडे नेण्याची त्यांची क्षमता तपासली जाते. One should be able to use his understanding of a subject to give opinions on it and support his ideas with logical arguments. एखाद्या विषयावर मते मांडण्यासाठी आणि तर्कशुद्ध युक्तिवाद करून आपल्या कल्पनांना पाठिंबा देण्यासाठी एखाद्या विषयाच्या समजुतीचा उपयोग करता आला पाहिजे. Since communication is a two-way process, it is important that besides speaking, one listens to the participants in the group discussion and respond to their ideas or take them forward. संवाद ही दुतर्फा प्रक्रिया असल्यामुळे बोलण्या व्यतिरिक्त समूह चर्चेत सहभागींचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्या कल्पनांना प्रतिसाद देणे किंवा त्यांना पुढे नेणे महत्त्वाचे असते. You can contribute to a group discussion in some of the following ways. तुम्ही खालील काही प्रकारे समूह चर्चेत योगदान देऊ शकता. Helping it start, giving direction to it, making sure that everyone's views are heard and thought about so that the group moves forward some kind of agreement and closing it with a summary or a conclusion. ग्रुप डिस्कशनमध्ये विषयाला दिशा देणे, प्रत्येकाची मते ऐकली जातात का आणि विचार करणे जेणेकरून ग्रुप कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या एकमताकडे वाटचाल करू शकतो आणि सारांश किंवा निष्कर्षाने ते काम बंद करू शकतो. The language of group discussions. Here are some expressions you can use to perform different functions during a group discussion. ग्रुप डिस्कशन दरम्यान वेगवेगळी कार्य करण्यासाठी तुम्ही काही उक्ती किंवा एक्सप्रेशन्स वापरू शकता. बघूया आपल्याला इथे कोणकोणती एक्सप्रेशन्स दिलेली आहेत. फर्स्ट वन, एक्सप्रेसिंग ओपिनियन्स म्हणजे मते व्यक्त करण्यासाठीची वाक्य. उदाहरणार्थ, आय बिलीव्ह म्हणजे माझा विश्वास आहे. कुड आय मेक अ पॉइंट प्लीज, कृपया मी मुद्दा मांडू शकेन का. इट सीम्स टू मी मला असं वाटतं. आय थिंक मला वाटते. इन माय ओपिनियन माझ्या मते. ही सर्व मते व्यक्त करण्यासाठीची एक्सप्रेशन्स आहेत. नेक्स्ट, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट म्हणजेच जर तुम्हाला सहमती व्यक्त करायची असेल तर त्यासाठीची एक्सप्रेशन्स आहे ॲब्सोल्युटली म्हणजे पूर्णपणे. आय फुल्ली ॲग्री विथ म्हणजे मी पूर्णपणे सहमत आहे आणि यू आर राईट तू बरोबर आहेस. नेक्स्ट वन इज
एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. जर ग्रुपमध्ये चर्चा करत असताना काही मतभेद झाले तर हे मतभेद व्यक्त करण्यासाठीची काही एक्सप्रेशन्स आहेत आणि ती कोणती आहेत बघूया. आय एम अफ्रेड, आय डोंट ॲग्री विथ. मला भीती वाटते, मी सहमत नाही. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. मला खेद वाटतो पण मी हे थोडेसे वेगळ्या प्रकारे बघतो. आय कॅन सी युअर पॉइंट बट. मला तुमचा मुद्दा समजतोय पण. यू मे हॅव समथिंग दॅट बट. तुमच्याकडे तिथे काहीतरी आहे परंतु. अँड आय रिस्पेक्ट युअर पॉइंट ऑफ व्ह्यू बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन. मी तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करतो पण मला खंत आहे की मी तुमच्याबरोबर जाऊ शकत नाही, म्हणजेच मी तुमच्याशी सहमत नाही. सजेस्टिंग म्हणजे ग्रुपमध्ये चर्चा करत असताना सुचवण्यासाठीची एक्सप्रेशन्स. आय थिंक वी शुड. मला वाटतं आपण असायला हवं. वाय डोंट वी म्हणजे आपण का नाही करत. लेट्स म्हणजे चला. डोंट यू थिंक वी कुड. आपण करू शकू असं तुला वाटत नाही का. अँड कुडंट वी. आपण करू शकणार नाही का. नेक्स्ट एक्सप्रेशन इज आस्किंग फॉर ओपिनियन. जर चर्चा करत असताना मत विचारायचं असेल तर त्यासाठी असलेली एक्सप्रेशन्स जी आहेत ती कुठली आहेत. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन. तुझं मत काय आहे. व्हॉट डू यू फील अबाउट. तुला काय वाटतं. आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट. मला आश्चर्य वाटते की आपण काय विचार करता. आणि आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. मला तुझी भूमिका जाणून घ्यायची आहे. नेक्स्ट वन इज इंटरप्टिंग. इंटरप्टिंग म्हणजे ग्रुपमध्ये चर्चा करत असताना इतर सहभागी बोलत आहेत आणि त्यावेळी जर व्यत्यय आला तर त्यावेळी पुढील एक्सप्रेशन्स जे आहेत त्याचा वापर केला जातो. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट. मला व्यत्यय आणल्याबद्दल माफ करा पण. एक्सक्यूज मी कुड आय ॲड समथिंग प्लीज. मला माफ करा कृपया मी काहीतरी जोडू शकतो का. दॅट्स ट्रू सॉरी बट. ते खरं आहे माफ करा पण. इत्यादी. नेक्स्ट इंटरप्टिंग. When someone interrupt in between the group discussion and at that time you want to handle that situation, you want to handle that interruption, what will be the expressions. जेव्हा ग्रुपमध्ये चर्चा करत असताना व्यत्यय आले आणि ते व्यत्यय हाताळण्यासाठीचे आता एक्सप्रेशन्स जे आहेत ते कुठले असावेत तर जस्ट अ मोमेंट प्लीज. कृपया फक्त एक क्षण. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग. मी जे म्हणतोय ते मी संपवू शकेन का. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश. जर तुम्ही मला संपवू द्याल तर. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज. कृपया तुम्ही 1 मिनिट थांबू शकता का इत्यादी. अँड लास्ट वन इज कन्क्लुडिंग म्हणजे समारोप वाक्य किंवा समारोप करण्यासाठीची एक्सप्रेशन्स. टू समराइज ऑर कन्क्लूड म्हणजे सारांश किंवा निष्कर्ष करण्यासाठी. वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग. आपण शेवटी म्हणू शकतो. लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. म्हणजेच चर्चा संपवण्यापूर्वी आपण मुख्य कल्पनांची पुन्हा एकदा उजळणी करून घेऊया. तर ही सर्व एक्सप्रेशन्स म्हणजे काही वाक्य होती की जी ग्रुप डिस्कशनच्या वेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात किंवा याचा वापर उमेदवाराने किंवा सहभागी व्यक्तीने जरूर करणं गरजेचं आहे. लेट्स स्टडी सॅम्पल ग्रुप डिस्कशन. आता आपण पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो उदाहरणासाठी असलेला ग्रुप डिस्कशनचा भाग आहे तो अभ्यासूया. इव्हॅल्युएटर.
You all have been given a few minutes to think on your topic for today's group discussion, which is, do you think teenagers should be given a separate mobile phone? You may now begin the discussion. Who would like to start? इव्हॅल्युएटर म्हणजेच मूल्यमापन ते अनाउन्समेंट करतात, घोषणा करतात ग्रुप समोर की आजच्या ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला दिलेल्या विषयावर विचार करण्यासाठी तुम्हा सर्वांना काही मिनिटे देण्यात आलेली होती. किशोरवयीन मुलांना स्वतंत्र मोबाईल फोन देण्यात यावा असे तुम्हाला वाटते का? आता तुम्ही चर्चा सुरू करू शकता. कुणाला सुरुवात करायला आवडेल? मनीषा. I think the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of our mobile phones and its different features that have become irresistible to us. तर या ठिकाणी पहिली सहभागी जी आहे मनीषा, ती म्हणते मला वाटतं या चर्चेचा विषय इथल्या सर्वांना खूप प्रासंगिक आहे. किशोरवयीन असताना आपल्याला मोबाईल फोनची खूप आवड असते आणि त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्यासाठी आकर्षक बनली आहे. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button. मनीषा असंही म्हणते की मला असे वाटते की मोबाईल फोन खूप आवश्यक आहे. तो शैक्षणिक उद्देशासाठी खूप उपयुक्त आहे. आपण फक्त बटनाच्या क्लिकवर विविध विषयांवर आधार मिळवू शकतो, विविध गोष्टी विषयीचा अभ्यास मिळवू शकतो. अनामिका, पुढील सदस्य अनामिका म्हणते, आय ऑल्सो ॲग्री विथ सुहासिनी बिकॉज nowadays people use smartphones and they can get access to any information they want, like travel information, recipes, courses, colleges, etc. अनामिका म्हणते की मी मनीषाशी सहमत आहे, कारण आजकाल लोक स्मार्टफोन वापरतात. या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये सुहासिनी असे नाव दिलेले आहे, पण त्या ठिकाणी ते अनामिका असे आहे. मी मनीषाशी सहमत आहे, कारण आजकाल लोक स्मार्टफोनचा वापर करतात आणि त्यांना प्रवासाची माहिती, पाककृती, अभ्यासक्रम, महाविद्यालये इत्यादीची माहिती मिळू शकते. जॉन, येस, I would like to add to it. I don't think students use the mobile phones only for seeking useful information. They use it for entertainment too. then पुढील जो सहभागी आहे जॉन, तो आपलं मत मांडताना म्हणतो की हो, मला त्यात भर घालायला आवडेल. विद्यार्थी केवळ उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करतात असं मला वाटत नाही. ते त्याचा उपयोग मनोरंजनासाठी सुद्धा करतात. They listen to songs, watch movies, etc. I am afraid they see unsuitable things too. Moreover, they spend long hours on phone. ते गाणी ऐकतात, चित्रपट पाहतात. मला भीती वाटते की ते अयोग्य गोष्टीही बघतात. शिवाय ते बराच वेळ फोनवर घालवतात. अनामिका, yes, Deepak, you are absolutely right. But I think parents have made them aware of the abuses of mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. आता या ठिकाणी अनामिका म्हणते येस दीपक, पण या ठिकाणी नाव आहे जॉन. अनामिका म्हणते हो जॉन, तू अगदी बरोबर आहेस, पण मला वाटतं पालकांनी त्यांना मोबाईलच्या
दुरुपयोगाची जाणीव करून दिलेली आहे आणि मोबाईल फोनच्या उत्पादकतेने किंवा मोबाईल फोनचा उत्पादकतेने कसा वापर करायचा हे समजून घेणे इतपत ते परिपक्व असतात. अनन्या, yes, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their time in things not suitable for their age group? आता अनन्या या ठिकाणी म्हणते, हो, हे सगळं खरं आहे, पण ते नको असलेल्या गोष्टी पाहतात आणि त्यांच्या वयासाठी योग्य नसलेल्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवतात. ते तुम्हा सर्वांना पटत नाही का? जॉन, I agree with what Manjula says. It is sheer wastage of time, money and energy. हो, मंजुळा म्हणते त्याच्याशी मी सहमत आहे. हा वेळ, पैसा आणि ऊर्जेचा प्रचंड अपव्यय आहे. नाव अनामिका सेज, आता अनामिका म्हणते, I feel that most of the students have forgotten the basic use of mobile phones. They have to travel long distances for tuitions and other purposes. अनामिका या ठिकाणी म्हणते, मला असे वाटते की बहुतेक विद्यार्थ्यांना मोबाईल फोनच्या मूलभूत वापराचा विसर पडला आहे. विद्यार्थ्यांना ट्युशन्स आणि इतर कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागतो किंवा त्यांना करावा लागतो. The parents can keep a track of their children. That is the main reason why parents have given their mobiles. आणि लांब कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे आई वडील आपल्या मुलांचा मोबाईल दिल्यास मागोवा घेऊ शकतात. हेच मुख्य कारण म्हणजे पालकांनी त्यांना मोबाईल दिलेले आहेत. जॉन, yes, but students have become lazy. They lack concentration. They don't read books. The phone keeps ringing and disturbs them now and then. जॉन या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो आणि म्हणतो, हो, पण विद्यार्थी आळशी झाले आहेत. त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव आहे. ते पुस्तक वाचत नाहीत. फोन सतत वाजत राहतो आणि त्यामुळे त्यांना अधूनमधून व्यत्यय येतो. मनीषा सेज, parents institutions block some sites so that students are not able to view unwanted material. The risk is there, but with advantages there are disadvantages too. मनीषा या ठिकाणी आपलं मत नोंदवताना म्हणते की विद्यार्थ्यांना नको असलेले साहित्य पाहता येणार नाही म्हणून पालक, संस्था काही साइट्स ब्लॉक करतात. यामध्ये जोखीम आहे व फायद्याबरोबर त्यामध्ये तोटेही आहेत. Evaluator, all right everyone, your time is nearly up. Could someone conclude please? आता या ठिकाणी मूल्यमापक म्हणतात, ठीक आहे सर्वजण, तुमची वेळ जवळजवळ संपली आहे. कृपया कोणी निष्कर्ष काढू शकेल का? जॉन, taking the points into consideration, mobile is a good and useful tool, but a time period should be allotted to the students to use mobile so that students do not become couch potatoes. आता जॉन या ठिकाणी गटचर्चेचा समारोप करताना म्हणतो की मोबाईल हे एक चांगले आणि उपयुक्त साधन आहे, पण विद्यार्थ्यांनी सोफ्याचे बटाटे बनू नये म्हणून विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यासाठी कालावधी दिला पाहिजे. आय प्रॉब्लेम्स, पोस्चर प्रॉब्लेम्स, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हॅव इन्क्रीज्ड. डोळ्यांच्या समस्या, आसनाच्या समस्या, मानसिक समस्या वाढलेल्या आहेत. They sometimes become violent if mobile phones are taken away from them. कधी कधी मोबाईल फोन हिसकावून घेतले तर ते हिंसक होतात. They can use these phones
but they should be made to use them judiciously. ते फोन वापरू शकतात, पण त्याचा चतुराईने वापर केला पाहिजे. In this way, today we try to understand the new concept which is included in our syllabus, which is group discussion. अशा पद्धतीने आपण ग्रुप डिस्कशन म्हणजे काय हे उदाहरणाच्या मदतीने समजून घेण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला ग्रुप डिस्कशन्समध्ये सहभाग नोंदवताना आत्मविश्वासाची गरज असते आणि हा आत्मविश्वास चर्चा केल्यानेच वाढवता येऊ शकतो. तेव्हा आज आपण या विषयाचा सखोल विचार करून ही नवीन संकल्पना आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात. We will meet in the next virtual lecture with new information. Thank you.